आज आमच्या घरी कन्यापूजन होतं, त्यासाठीच इथं माझी तयारी चालू झाली होती। एककडे डाळ शिजायला लावली होती, एक साईडला भात ठेवला होता। आता ते दोन्ही झाल्यानंतर लगेच इथं आलूच्या भाजीला फोडणी दिली मी। ते झाल्यानंतर एक साईडला त्याला वाफायला ठेवलं आलूला, त्यानंतर लगेच इथं वरणाला फोडणी देऊन घेतली। आता आलूची भाजी आणि वरण दोन्हीही झालं होतं। लगेच इथं पीठ मळून घेतले। पीठ वगैरे मळजेपर्यंत इथं दूध ठेवलं होतं एका साईडला, कारण खीर करायची होती मला। छान असं दूध ठेवून लगेच इकडे खीरीला पण छान शेवया वगैरे भाजून घेतले तुपामध्ये। लगेच त्याच्यामध्ये दूध ॲड केलं, दूध ॲड करून छान त्याला शिजवून घेतलं। ते झाल्यानंतर लगेच इथं दरवाजाला छान असं हळद लेपन लावायला घेतलं होतं मी हळदीचं। ते झाल्यानंतर लगेच इथं रांगोळी वगैरे टाकून घेतली। तितक्यात माझे कन्यासुद्धा आले होते। आता एक एक येऊन एक एक जातो म्हणत होते, त्यामुळे लवकरात लवकर त्यांचे पण पूजन करून घेतले। छान त्यांना हळद लावलं, आलता लावलं, ते सगळं लावून त्यांना छान असं जेवायला दिलं। ते झाल्यानंतर मस्त असं कन्या बघू शकता, म्हणजे किती छान छान छोटे छोटे कन्या आले होते माझ्या घरी। सगळे छान असं जेवण करत होते। आता सगळ्याला काही जास्त भूक नव्हती, कारण सगळ्याच्या घरी आज कन्या होते, त्यामुळे थोडं थोडंच खाल्लं त्यांनी सगळ्यांनी। लगेच इथं सगळ्याला छान असं हळद कुंकू लावलं आणि लगेच चुनरी वगैरे बांधून छान त्यांना जे त्यांच्यासाठी मी गिफ्ट आणले होते ना ते दिले। ते देऊन छान त्यांचे पाया वगैरे पडले, पाया वगैरे पडून त्यांना छान असं पाठवून दिलं। कसे वाटले तुम्हाला आजचे माझं कन्यापूजन तुम्हाला नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि लॉंग व्हिडिओ लवकरच येणार आहे, ते पण नक्की बघा। चलो बाय।